राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। नेवासा बसस्थानक ते बसस्थानक परिसर आणि प्रवासादरम्यान चोरी करणारी टोळी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे। या कारवाईमध्ये 13,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। अर्चना अंबादास थोरात आणि त्यांची बहीण या नेवासा फाटा इथून नेवासा इथे ऑटो रिक्षामधनं येत होत्या। त्यावेळी त्यांच्याजवळील 2 महिलांनी त्यांच्या सामानाच्या बॅगमधील पर्स आणि त्यामधील 2,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले। सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल असलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेला आहे। या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये तसेच पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार दीपक घाटकर, बिरप्पा करमल, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, अतुल लोटके, सागर ससाने, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, भगवान थोरात, सुनील मालणकर, किशोर शिरसाट, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, वंदना मोडवे, चिमा काळे, ज्योती शिंदे, सुवर्णा गोडसे, चालक महादेव भांड, उमाकांत गावडे, अर्जुन बडे तसेच महिला पोलीस अंमलदार छाया माळी, प्रभावती कोकाटे, कल्याणी आव्हाड आणि CCTV कक्ष यांचे पथक तयार करण्यात आले। सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना करून पथक रवाना करण्यात आले। सदर पथक गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींची माहिती काढत असताना पथकास माहिती मिळाली की सदरचा गुन्हा भाग्यश्री भोसले हिनं तिच्या साथीदारांसह केला आहे। ती नेवासा फाटा इथे आहे। त्यानंतर पथकानं तात्काळ नेवासा फाटा इथे जाऊन सापळा रचून त्यांना शिताफीनं ताब्यात घेतलं। त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी भाग्यश्री सुनील भोसले उर्फ भाग्यश्री जगदीश काळे, नगीना सतीश भोसले, सुरेखा राऊत चव्हाण असे असल्याचे सांगितले आहे। वरील महिला आरोपींकडे गुन्ह्याबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा आम्ही तिघींनी मिळून केला असल्याची कबुली दिली आहे। आरोपींच्या सांगण्याप्रमाणे 90 ग्रॅम वजनाचे 7 सोन्याचे लगड असून एकूण 13,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ताब्यामधील आरोपी आणि मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी नेवासा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस पाटील करत आहेत। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।